नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पार्टी, पुणे. 2 दिवसापूर्वी अभियोग्यताधारकांसाठी जे कन्व्हर्ट राऊंड विथ इंटरव्ह्यू आणि इतर राऊंड्स लागणार होते त्याविषयी नेमके अपडेट काय हे ऐकण्यासाठी किंवा हे विचारण्यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये आमचं शिष्टमंडळ, आम आदमी पक्षाचं शिष्टमंडळ गेलं. सोबत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष माननीय सुदर्शन जगदाळे सर हेही होते. आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर आयुक्तांशी जवळजवळ अर्धा ते 1 तास चर्चा झाली. कन्व्हर्ट राऊंड विथ इंटरव्ह्यू किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात. खरं तर गेल्यानंतर अर्धा तास किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ आम्ही बसलो असणार तिथे. नवीन असं काहीच ऐकायला मिळालेलं नाही. पुन्हा तेच आचारसंहिता शिथिलतेसाठी मागणी, राऊंड्स लावण्यासाठी परवानगी, ह्या इथेच गोष्टी अडकलेल्या आहेत. आमच्याकडून विचारणा केली गेली असता शिक्षक भरती किती किचकट आहे या संदर्भात संपूर्ण व्यवस्था शिक्षक भरतीची प्रोसेस ही सांगण्यात आली. आम्ही ऐकून घेतलं सगळी प्रोसेस. संबंधित पदाधिकारी, प्रशासकीय पदाधिकारीही तेथे होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं सांगण्यात आलं. हे किती किचकट आहे हे समजावून सांगण्यात आलं आणि हे असंच चालत राहणार, याला कालमर्यादा नसणार आहे आणि ही खूप वेळखाऊ प्रोसेस आहे. वेगवेगळे गट तयार होतात आणि त्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी सगळ्यांचीच उत्तरं द्यावी लागतात. पुन्हा तलाठी भरतीसारखी ही भरती नाही. शिक्षक भरती ही सगळ्या भरत्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे आपण ही सहज सोपी नाही करू शकत. पुन्हा या गोष्टी आम्हाला समजावून देण्यासाठी अनेक उदाहरणं सांगण्यात आली. जसं तुम्ही आयुक्त कार्यालयापासून बालभारतीच्या ऑफिसपर्यंत जात असताना तुम्हाला किती वेळ लागेल. मग ट्रॅफिक, मध्येच झाड आडवं पडलेलं असेल तर तुम्ही अंदाज घेऊ शकता का. ह्या अशा प्रकारची अनेक उदाहरणं देऊन आम्हाला शिक्षक भरतीची प्रोसेस समजावण्यात आली. समजावून देत असताना किंवा आम्ही समजून घेत असताना कुठेतरी त्या कालखंडामध्ये असं वाटलं की शिक्षक भरती एवढं किचकट या पृथ्वीवर काहीच नाही. इतकी किचकट ही शिक्षक भरती आहे. सरळ सोप्या मार्गाने अभियोग्यताधारकांची इच्छा, मग त्यांचा मानसिक ताण, त्यांच्या परिवाराचा मानसिक ताण, त्यांची वयोमर्यादा, त्यांचं ते एज बार होणं, पुन्हा समाजातली त्यांच्यासाठीची टोमणे, मराठी शाळांमध्ये किंवा शासकीय शाळांमध्ये अपूर्ण शिक्षक, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची गरज, पुन्हा मराठी शाळा टिकवण्यासाठी जे आपण प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न, किंवा 14 वर्ष जे झालेले आहेत शिक्षक भरतीसाठी, त्यातून कुठेतरी 17मध्ये झाली म्हणताय थोडीफार, तीही कोर्ट केसमध्ये कुठेतरी अडकलेली आहे. त्यानंतर आताची शिक्षक भरती परत ती 67,000, मग 55,000 होईल, किंवा हे 11,000 आता तुम्ही भरलेली आहेत, त्यातून अर्ध्याच विद्यार्थ्यांना कुठे तुम्ही नियुक्तीपत्र अजून दिलेली आहेत. तर या सगळ्या गोष्टी
अभियोग्यताधारकांची मानसिकता किंवा आता जी सिच्युएशन चालू आहे अगदी संवेदनशील, ह्या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत अभियोग्यताधारकांच्या किंवा शिफारसपात्र अभियोग्यताधारकांच्या, या कुठेच महत्त्वाच्या नाहीत. कारण ही शिक्षक भरती सगळ्यात कठीण आहे ह्या पृथ्वीतलावर. कारण इतक्या अडचणी आहेत असंख्य, की ती प्रोसेस जेव्हा तो आराखडा करण्यात आला असेल शिक्षक भरतीचा, की या पद्धतीने ही भरती अशी होणार आहे, तर ते विद्वान कोण असतील की ज्यांनी इथे पर्यायच सोडलेला नाही की या मार्गाने आपण कुठेतरी शिक्षक भरती करू शकतो किंवा या मार्गाने सोपं होऊ शकतं, असा मार्गही सापडत नाही. अशा प्रकारची किचकट आणि अतिशय अवघड, जगातली या पृथ्वीवरील या ब्रह्मांडातली सगळ्यात कठीण प्रोसेस कोणती असेल तर ती आहे शिक्षक भरती. आणि आता इतकी कठीण शिक्षक भरती ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, गेले कित्येक वर्ष झाले अभियोग्यताधारक त्रस्त आहेत, मानसिक ताण त्यांना आलेला आहे, कुठेतरी अभियोग्यताधारक डिस्टर्ब झालेला आहे. त्यानंतर त्याच्या फॅमिलीज काळजीमध्ये आहेत, काहींचे लग्न झालेले नाही आहेत, काहींची आता 40शी ओलांडणार आहेत, काही विद्यार्थी अभियोग्यताधारक 40शी पार करणार आहेत. असे हे विद्यार्थी अभियोग्यताधारक प्रोसेसमध्ये आहेत, परंतु या गोष्टीचाही विचार करता येणार नाही, इतकी कठीण ही शिक्षक भरती आहे. आता इतकी कठीण, उलगडा नसणारी, टाईमलाईन नसणारी, कुठल्याही प्रकारचे बंधन नसणारी ही अशी शिक्षक भरती ज्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न सफल होतील का? क्वेश्चन मार्क. तुम्हाला कळलं असेल की आता मला काय म्हणायचं आहे ते. तर ही जी शिक्षक भरती आहे इतकी किचकट आहे की त्यासाठी टाईमलाईन देणं, एखादी तारीख देणं, या गोष्टी शक्यच नाहीत. यासाठी भरपूर उदाहरणं दिली गेली, मी तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं. त्यानंतर जी 11,000 भरती झालेली आहे अभियोग्यताधारकांची, ज्यातल्या 4,000 ते 5,000 अभियोग्यताधारकांना कदाचित नियुक्तीपत्र मिळालीत आणि काहींना मिळणार आहेत. तर यासाठी आनंद आपल्याला नक्कीच आहे, परंतु शिक्षक भरतीची संख्या 11,000 नसून ती 55,000 आहे हे आपण विसरत आहोत. आणि 55,000च्या निम्मेसुद्धा शिक्षक भरती अजून झालेली नाही. तर मग आपण आनंद उत्सव मनवू शकतो का? नाही. जी 11,000 भरती झालेली आहे शिक्षकांची, त्यासाठी आम्ही खूप आनंदित आहोत की जेणेकरून हे शिक्षक तरी विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. परंतु जी शिफारस पात्र किंवा अभियोग्यताधारक आहेत त्यांच्या नियुक्तीपत्रांचं काय किंवा त्यांच्या पुढील फेऱ्यांचं काय, ज्यात कन्व्हर्ट राऊंड विथ इंटरव्ह्यू आणि इतर 10% आणि इतर असे ज्या राऊंड्स आहेत त्या राऊंड्सचं काय, हाही प्रश्न आहे. एकूण आयुक्तांना मॅडम तुम्ही भेटलात, बरं तिथे काय तुम्हाला माहीत पडलं किंवा आम्हाला सांगा. तर खरं तर काय सांगावं ना तुम्हाला, जे आपण गेल्या कित्येक वर्षापासून ऐकतो आहोत, कित्येक महिन्यांपासून ऐकत आहोत, तेच आता सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. ब्रह्मांडातली कठीण नोकर भरती म्हटल्यावर त्यासाठी आपण
आम्हाला टाईमलाईन द्या, वेळापत्रक द्या, नियोजन द्या, असं कसं म्हणू शकतो ना आपण. एवढ्या कठीण भरतीला पर्याय नाहीच. काय पर्याय असणार आहे? कशी भरती होणार ही सोपी? ही भरती सोपी कशी होणार? यासाठी मार्गच नाही. अडचणीच अडचणी आहेत. ही तलाठी भरती नाही आहे, शिक्षक भरती आहे. आता मी एक सांगू इच्छिते इथे, शिक्षक भरती सगळ्यात सहज होणारी भरती होती एकेकाळी. यात खेळ असा खेळण्यात आला, असंख्य विना अनुदानित DED कॉलेजेसला मान्यता देण्यात आली. जे फक्त शासकीय कॉलेजेस होती महाराष्ट्रामध्ये, तिथे DEDला लागणारा विद्यार्थी हा 12वीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेला असायचा. नंतर भरमसाठ DED कॉलेजेस ओपन झाल्यामुळे सगळ्यांनाच वाटायला लागलं की आपण आता DED करून शिक्षक व्हायला हवं. आणि शिक्षक होऊ पाहणारी व्यक्ती ही अगदी सामान्य कष्टकरी कुटुंबातून आलेली असते. तिच्यासाठी हा एक पर्याय तयार झाला की आपण DED करू शकतो आणि शिक्षक होऊ शकतो आणि आपल्या परिवाराला आपण कुठेतरी मदत करू शकतो, आपलं भविष्य आपण यातून घडवू शकतो, अशी सहज एक हेतू मनात ठेवून बरेचसे विद्यार्थी 12वी नंतर DEDला गेलीत. त्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी पास झालेत. विना अनुदानित कॉलेजच्या फीज भरल्यात मुलांनी. आणि झालं असं की खूप कॉलेजेस, खूप DED झालेले विद्यार्थी, त्यामुळे यांनी त्याला चाळणी परीक्षा लावल्यात. एक पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, अशा प्रकारे ते परीक्षा घेतच राहिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, शिक्षक भरती बंद केली. याने काय झालं? ट्रॅफिक झालं. रस्ता बंद असल्यावर काय होतं? ट्रॅफिक होतं. हे ट्रॅफिक झाल्यामुळे विद्यार्थी अभियोग्यताधारक गुदमरायला लागले. वाट बघत नोकरीचं वय निघून गेलं, लग्नाचं वय निघून गेलं. समाजाचे टोमणे, घरच्यांचं बोलणं, यामध्ये कुठेतरी तो मानसिकरित्या त्रस्त झाला, ढासाळला गेला. आणि अगदी तन मन धनाने कामाला लागून शिक्षक भरती कशी होईल यासाठी तो वाट बघू लागला. इकडे तर शिक्षक भरती बंद, मराठी शाळा बंद, अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जसं एकेकाळी DED कॉलेजेसला मान्यता देण्यात आल्या, तसं आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा संस्था चालकांना शाळांसाठी खूप मोठ्या प्रमाणात परवानगी दिली गेली आणि कुठेतरी शासकीय शाळा मागे पडल्यात, कारण तिथे शिक्षक भरतीही नाही आणि नंतर गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षकही नाही. ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून आता ही सिच्युएशन झालेली आहे की DED करणारे विद्यार्थी खूप जास्त आहेत आणि नोकऱ्या मात्र नाहीत. तरीही तुम्ही सांगितलं 55,000 शिक्षक भरती होईल, ते 55,000 विद्यार्थी जे अभियोग्यताधारक आहेत ते चांगल्या मार्कांनी पास झालेले विद्यार्थी अभियोग्यताधारक आहेत. आता आपण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मुलांनी DED केलेले आहे तेवढ्यांना नोकऱ्या देत आहोत का? नाही. आपण फक्त 55,000 ही संख्या सांगितलेली आहे, परंतु 2,17,000 अशी काहीतरी अभियोग्यताधारकांची संख्या आहे.
पण त्यातून चांगले ज्यांना मार्क्स आहेत ते या भरतीमध्ये लागणार आहेत. तर पात्र विद्यार्थी अभियोग्यताधारक 11,000 भरती झाली त्यात लागलेले आहेत. नंतर जे विद्यार्थी बाकी आहेत, अभियोग्यताधारक बाकी आहेत, त्यांचं काय, हा मोठा आपल्याला प्रश्न पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर विचारताना मला जेव्हा अभियोग्यताधारकांना कळालं की आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आलो, तर याचे अपडेट काय, यासाठी बरेचसे फोन आलेत, मला मेसेज येत आहेत की मॅडम तुम्ही आयुक्त कार्यालयात गेले तर आम्हाला सांगा की तेथे तुम्ही काय तुम्हाला नवीन ऐकायला मिळालं का, किंवा आमचे कन्व्हर्ट किंवा आमचा विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी लागणार आहे, यासाठी असंख्य फोन येत आहेत, असंख्य मेसेजेस येत आहेत आणि विचारताना ते अगदी त्रस्त आहेत. आता मला प्रश्न पडला की आता काय नवीन माहीत पडलं ना तिथे जाऊन. शिक्षक भरतीची प्रोसेस डीपमध्ये सांगण्यात आली. पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची परमिशन मिळालेली नाही हे सांगण्यात आलं. तुम्हाला आम्ही एखादी तारीख, महिना किंवा नियोजन देऊ शकत नाही. शिक्षक भरतीला नियोजन नाही किंवा आम्ही टाईमलाईनही देऊ शकत नाही, कारण ती किचकट आहे खूप. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यासमोर येत आहेत आणि कसं काय आम्ही तुम्हाला या सगळ्या भरतीची प्रोसेस किंवा नियोजन तुम्हाला आम्ही कळवू. नाही, शक्यच नाही ते. आता नवीन एखादा प्रश्न विचारला म्हणजे परत तुम्ही तेच विचारताय, तुम्हाला परत तेच सांगावं का. आणि खरं तर आता तेव्हा आम्ही कंटाळलो होतो की काय आहे ना, यातून काय काय ऐकायला मिळालं. गेले 7-8 महिने झाले किंवा 14 वर्ष झाले किंवा ज्यांना 7 वर्ष 8 वर्ष झाले ते काय ऐकतायत, ते हेच आपलं कोर्ट केसेस, हा गट तो गट. आता परत आचारसंहिता आहे तर शिथिलता, परवानगी, कसं ना कसं होणार भरती, मोठा प्रश्न आहे. याला उत्तर एकच, जिथे बेरोजगार तरुणाला नोकरी देण्याची मानसिकता नाही, अशी जागा खाली करून एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीला द्यावी. नंतर महाराष्ट्रातली, भारतातली सत्ता बदलावी. याला पर्याय हा एकच आहे. जर प्रश्नांची उत्तरं नसतील तर सत्ता बदलणे हा एक उपाय आहे जो आपल्या हातात आहे. जेथे प्रश्नांची उत्तरं नाहीत तेथे परत विचारणा करण्यात अर्थ नाही, या मताचे आम्ही आहोत. असंख्य जागा अजून बाकी आहेत भरणे, पण कधी हा एक प्रश्न आहे जो न सुटणारा आहे. आयुक्त कार्यालयातून आम्हाला सांगण्यात आलं की न सुटणारा प्रश्न आहे. कधी होईल, कधी राऊंड्स लागतील हे सांगू शकत नाही. आता निवडणूक आयोगाची परमिशन आल्यानंतर कुठेतरी हालचाली होताना दिसतील आपल्याला. मला खात्री आहे की या सगळ्या आपल्या अभियोग्यताधारकांची इच्छा, विषय आम्ही जो लावून धरलेला आहे यासाठी कुठेतरी हे राऊंड्स लागू शकतात. आपण थोडे 5 ते 6 दिवस थोडे अजून वाट बघूयात. आम्ही गेलो तोपर्यंत
इलेक्शन कमिशनची परमिशन आपल्याला मिळालेली नव्हती आणि ती मिळाली की लगेच पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यात माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत कन्व्हर्ट राऊंडमध्ये येणाऱ्या त्या मिळतीलच असे नाही किंवा मिळूही शकतात. यासाठीही प्रयत्न चालू आहे असं सांगण्यात आलं. तर ही प्रयत्न फार दिवसापासून चालू आहेत. आता प्रयत्न करून कुठेतरी कृतीत त्या गोष्टी याव्यात याची आपण सगळेच वाट बघत आहोत. नाहीतर मग यानंतर मी सांगितलेलंच आहे की कठोर पाऊल उचललं जाईल, आंदोलनं होतील, या सगळ्या त्रास देणाऱ्या व्यवस्थेचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात निषेध केला जाईल आणि तो निषेध असा असेल की त्यातून अभियोग्यताधारक यांचा त्रास तुम्हाला नक्की दिसणार आहे. अशा प्रकारचा हा निषेध असेल. तो निषेध होईलच, कारण इतक्या दिवस कोणतीच भरती होत नसते. हे कुठेतरी आपण जे नियोजन आहे ते चुकलेलं आहे किंवा चुकवलेलं असेल. यात जी मानसिकता आहे शासन आणि प्रशासनाची ती दिसते आपल्याला. सामान्य जनता मूर्ख नाही, त्यांना सगळं कळतं. तर ते आता हे लोकसभेचे जे इलेक्शन झालेत, निकाल आलेले आहेत, याहून कळालंच असेल सगळ्यांना की जनता काय करू शकते. तर आता वेळ आलेली आहे सत्ता बदलण्याची. सत्ता बदलली म्हणजे सगळ्या गोष्टी बदलतात आणि ते आपणच करू शकतो. आणि महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार यांना आपण कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सत्ता बदलल्यानंतर हे सगळे प्रश्न सुटतील याची खात्री आहे. यासाठी आपण सगळ्यांनी परत सज्ज व्हायचं आहे. आचारसंहिता, इलेक्शन्स या सगळ्या गोष्टी आहेत आपल्यासमोर, ज्याच्यामुळे आज आपल्याला साधी आपली यादीही लागू शकत नाही आहे. तर कुठेतरी आपण भारताचे नागरिक, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य अगदी डोळे उघडून परिस्थिती लक्षात घेऊन आपलं कर्तव्य करत राहा. पुढील राऊंड्स आणि पुढील भरती यासाठी आपले प्रयत्न चालूच आहेत. मी जी माहिती तुम्हाला मघाशी सांगितली ही इतकी माहिती आयुक्त कार्यालयातून मिळालेली आहे. यासाठी आमचे जे शहर अध्यक्ष आहे माननीय सुदर्शन जगदाळे यांनीही आपलं मत व्यक्त केलेलं आहे. ते छोटीशी जी क्लिप आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये ते तुम्ही आता पुढे बघणारच आहात. त्यानंतर त्या दिवशी मीही थोडं मत मांडलेलं आहे, तेही तुम्हाला आता पुढे बघायलाच मिळेल. आणि माननीय अध्यक्ष यांनी जे सांगितलं आहे अशीच कृती आता पुढे होणार आहे. आम आदमी पक्ष तुमच्या पाठीशी नेहमी आहे आणि असेल. आता अभियोग्यताधारक असतानाही तुम्ही सगळे शिफारसपात्र होणार तेव्हाही, आणि शाळांवर रुजू होणार आहेत त्यानंतरही आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे मी या माध्यमातून आपणास सांगत आहे. आयुक्त कार्यालयामध्ये नवीन असं काही झालं नाही, त्या गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत. फक्त थोड्या सविस्तर शांततेत बसून त्या आम्ही ऐकलेल्या आहेत आणि आमची जी प्रश्न होते तेही विचारली आणि त्याचंही समाधानकारक उत्तर नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित नाही किंवा कुठेतरी असमर्थता जाणवली, जी नडते आहे सगळ्याच गोष्टींना आता. तर असो, आपण प्रयत्न करत आहोत, प्रयत्न करत राहू. गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये कदाचित आनंदाची बातमी येईल यासाठी आपण वाट बघू. फक्त इलेक्शन कमिशनची परमिशनच तेवढी बाकी आहे. ती आल्यानंतर आपल्या लिस्ट लागतील. विथ इंटरव्ह्यू किंवा कन्व्हर्ट किंवा इतर गोष्टी सगळ्या सुरळीत होतील ही आशा आपण आधी बाळगली पाहिजे.
पॉझिटिव्ह बोलणं आपलं काम आहे, पॉझिटिव्ह करून घेणं आपलं काम आहे. आपण ते करत आहोत आणि शेवटी खूपच त्रास झाला किंवा इतके प्रयत्न करूनही यश नसेल तर आपल्या हातात आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन आंदोलनं घेणार आहोत आणि सत्ता बदलणारच आहे, म्हणून टेन्शन नकोच, हेही मी तुम्हाला सांगते. आपण आहोत, आपण जे सत्ता बदलवू शकतो ती शक्ती आपल्यात आहे आणि आपण ते करू. एवढं बोलते आणि संपवते. धन्यवाद. शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पक्ष. आज पुन्हा एकदा आम्ही जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये आलो आहोत. आमचे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष सोबत आहेत, बाकी सर्व पदाधिकारी सोबत आहेत, महिला अध्यक्ष सोबत आहेत, उपाध्यक्ष सोबत आहेत, सचिव तसेच सहसचिव सगळे सोबत असताना आम्ही एक भेट घेतली आणि त्यांना आतापर्यंत जी प्रक्रिया आहे त्यावर आता तुमचा नेमकं काय निर्णय झालेला आहे याविषयी विचारले असता परत आम्हाला तेच उत्तर देण्यात आले जे गेल्या 6 महिन्यापासून मिळतं आहे. या आयुक्तांकडे किंवा शासन प्रशासनाकडे समाधानकारक उत्तर नाही आणि या शिक्षक भरतीला कोणतीच टाईमलाईन नाही असं एकूण त्यांच्या बोलण्यावरून समजलं आहे. आणि जी विद्यार्थी आता त्रस्त झालेली आहे ह्या त्रासाला, याचं उत्तर ह्या अभियोग्यताधारकांना त्यांच्या फॅमिलीजला कोण देणार हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि आता याचं उत्तर कसं शोधायचं हाही एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण एकूण आयुक्त कार्यालयात येऊन सुद्धा समाधानकारक उत्तर मिळत नाही. जगदाळे, आम आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थ्यांनी जे अभियोग्यता विद्यार्थी म्हणतात, जे की आता पुढे जाऊन शिक्षक भरतीमध्ये असतील किंवा शिक्षक म्हणून लागतील, अशांनी काही पत्र पाठवलेत आम्हाला. आणि ते पत्राचा सारांश वाटून खरंच दुःख झालं की काही लोकांनी आत्महत्या करण्याचं, आम्हाला जर नोकरी नाही भेटली तर आत्महत्या करू, लवकर जर त्यांनी ऑफर लेटर दिलं नाही तर आत्महत्या करू, किंवा इतकी क्लिष्ट का प्रोसेस आहे, आम्हाला इतका दिवस वर्षानुवर्ष का लागत आहे, आम्हाला न्याय मिळत नाही, असे धर्तीवरचे लेटर आम आदमी पार्टी पुणे शहराकडं शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे यायचे. आमचे शहराचे ज्या शिक्षक आघाडीच्या शीतलता आहे त्यांच्याकडे लेटर आलेत. असे आम्हाला तो सगळा एक लेटरमध्ये ड्राफ्ट करून आम्ही आयुक्तालयाला भेटलो. पण मला असं वाटतं की मुळात ह्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय उलथापालथ झालेली आहे किंवा राजकारण जे इतक्या गलिच्छ आणि खालच्या लेवलवर गेलेलं आहे की यांना फक्त राजकारण टिकवायचं कसं, सत्तेत बसायचं कसं एवढंच माहिती आहे. पण खालच्या पातळीवर जे असेल, शिक्षक असतील किंवा डॉक्टर्स असतील, यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा ह्यांची जी मतं आहेत किंवा ह्यांना जे न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी काम करताना महाराष्ट्र सरकार कुठंच दिसत नाही. आणि बरोबर तेच त्यांची मानसिकता खाली प्रशासनामध्ये पण रिफ्लेक्ट झालेली आहे की प्रोसेस खूप क्लिष्ट आहे, करत आमच्या हातात आहे, हे करू ते करू, असे उत्तर मिळतात. मला असं वाटतं खूप निराशाजनक आहे हे. याला एकमेव पर्याय आहे की माझ्यासारखा एक जागरूक तरुण असेल किंवा एक जबाबदार पक्षाचा ज्यावेळेस मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, मला असं दिसतं की ज्या पद्धतीमध्ये पाठीमागील 10 वर्षामध्ये दिल्लीमध्ये बदल घडला आणि तिथे एकही आंदोलन मला बघायला मिळत नाही. नाही शिक्षकांना आंदोलन केलं, नाही तिथल्या डॉक्टर्सना आंदोलन केलं. मग असं काय बदल झाला आहे, तर एक मानसिकतेचा बदल झाला आहे, जे की सामान्याला न्याय मिळाला पाहिजे, सामान्याला गोरगरिबाच्या हातामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्यसेवा मिळायला पाहिजे. असे सरकार ज्यावेळेस दिल्लीमध्ये आलं त्यावेळेस हे आंदोलनं थांबले आणि महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा सगळीकडे पेव घातलेला आहे. हे थांबण्यासाठी मला असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती इथल्या तरुणांना जागवली पाहिजे आणि आम आदमी पार्टीसारख्या एका जबाबदार पक्षाला सत्तेत बसवलं पाहिजे. त्याशिवाय हे असे प्रश्न आहेत, हे फक्त उडवडीची उत्तरं मिळणं जे फार मुख्यमंत्र्यापासून खालपर्यंत मिळतात, हे खूप निराशाजनक आहे. आणि महाराष्ट्राला परत प्रगतीपथावर आणायचं असेल, 1 नंबरवर घेऊन जायचं असेल तर हा बदल करणं नक्कीच गरजेचं आहे. आम्ही या प्रकरणाचा नक्कीच सत्तेत नसतानाही आंदोलनाच्या मार्फत असेल किंवा मोर्चाच्या मार्फत असेल किंवा निवेदन करण्याच्या मागण्याच्या माध्यमात आम्ही सामान्य जनतेकडून नक्कीच लढत राहूत. आम्हाला निराशा मिळालं तरी आम्ही परत बळ निर्माण तयार करून आम्ही परत सगळेजण लढण्याची तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आणि मला असं वाटतं की ह्या जो येऊ घातलेल्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, इथपर्यंत तग धरा. आम आदमी पार्टी सगळ्या निवडणुका लढणार आहेत. तुम्हाला संधी आहे की परिवर्तन करण्याची. एवढंच मी या ठिकाणी नमूद करेल नक्कीच आणि इथंच थांबवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.